मस्त न्यूज बनवली आहे लोकांनी. अगं अर्जंट सांगितलं तर अशी पाठवली आहे. वाव. मी तुला हा व्हिडिओ सेंड करते. तू तुझा फोन घेऊन जा त्या अहिल्याकडे आणि तिला लगेच अशी ब्रेकिंग न्यूज दाखव आणि तिला पटवून दे की तिच्या मुलामुळे तिचं नाव किती खराब होतंय. ते एकदम आग लावून टाक. असं तुला हे सांगण्याची गरज नाहीये, कारण आग लावण्यात तू एकदम माहिर आहेस. पण ऐक ना, परसा ना तू हे सगळे फोटो व्हिडिओज त्या मीडियावाल्यांना पाठवले. कारण काय आहे, तो आदित्य आणि प्रीतम सतत मला पाण्यात बघत असतात, सतत माझा अपमान करत असतात. आज त्याची ही अवस्था बघून मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू. पण खरं सांगू, आता मला वहिनींचा चेहरा बघायचाय. वहिनींना जेव्हा ही न्यूज दिसेल तेव्हा तेव्हा त्या किती चिडतील. अगं या घरातच काय तर आपल्या आउट हाऊस मध्ये राहायची सुद्धा परवानगी नाही देणार त्या आदित्यला. मस्त सुगंध येतोय ना. दादा सगळं तर झालं, पण सुरणाची भाजी पारूच स्पेशल बनवते आणि ऑर्डर मधला सगळ्यात महत्वाचा मेनू सुरणाची भाजी आहे आणि आम्हाला कुणालाही तो बनवता येत नाही. कोणालाच येत नाही. बनवता येतो पण पारू सारखं स्पेशल नाही बनवता येत. अरे मग आता काय करायचं? तो क्या है ना कि आलू गोभी मटर कुछ भी बनाने बोलो ना तो हम बना ही लेंगे. बाकी सूरन का होता है हमको तो पता ही नहीं है. ये सब नया है ना हमारे लिए. आदित्य दादा, कोणाला सुरणाची भाजी बनवता येत नाही. आता काय करायचं? मी पारूला फोन करतो, ती काहीतरी सोल्युशन देईल. हा आदित्य सर, काय झालं बोला. हॅलो हॅलो पारू, एक अडचण झाली. आता काय झालं? अगं मेनू मधली ती मेन सुरणाची भाजी म्हणजे त्यांनी खास करून सांगितली होती तीच इथे कोणाला बनवता येत नाही. म्हणजे बनवता येते म्हणतात पण काम चलाव करतील. पारू पण त्यांनी तर खास ऑर्डर दिलेली आहे आणि तीच जर नाही दिली तर. ह्यात तुमचं काही नाही चुकलंय, माझंच चुकलंय. खरं तर मी जायच्या आधी तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं भाजी कशी बनवायची ते. अरे देवा, आदित्य सर माझ्या फोनची बॅटरी डाऊन होतीये, फोन कदाचित बंद होईल. सुरणाची भाजी कशी करायची मी कसं सांगू तुम्हाला पटापटा. मला परीक्षेला जायला बी उशीर होते, मला जावं लागेल. तू एक काम कर ना, तू आम्हाला 1 मिनिटात जरा सांगू शकते का रेसिपी? बरं ठीक आहे मी सांगते. सगळ्यात आधी तू सांग. हा बोल बोल. अरे देवा, फोन बंद झाला. काय हॅलो हॅलो हॅलो. आता काय करू मी? आदित्य सरांना तिकडं माझी गरज असेल, तिकडं कुणालाच भाजी कशी करायची माहित नाहीये. मला परीक्षेला जायला उशीर होतोय, परीक्षा पुढवून चालणार नाही, मला कळत नाही मी कॉल करू. तेव्हा मी परीक्षा चुकवून चालली नाही, मी निघते. हॅलो. काय झालं? 1 सेकंड थांब. अरे यार, तिचा फोन स्विच ऑफ झालाय. शेट. अरे आता कशी करायची सुरणाची भाजी? अब का हुई कि सुरनवा की सब्जी तो हम सबके केहू के भी बनावे ना आवेला. ये पारो भौजी के नंबर भी ना ही लागत बा. और ये सुरनवा की सब्जी हमन में से केहू के भी बनावे ना आवेला. और एकर सब्जी तो पारो भाभी की खूब अच्छे से बना लेली ना. अब का हुई हमके भी ना आवेला. हो ना, खूप टेन्शन आलंय. आता काय होणार काही समजतच नाहीये. ही भाजी पारूच बनवू शकते. काय करायचं? आपली ऑर्डर कशी पूर्ण होणार आता? प्रीतम, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. क्लायंटला फोन कर आणि त्यांना सांग की आम्हाला सुरणाची भाजी बनवायला जमत नाहीये, तुम्ही दुसरा कुठला तरी पर्याय सांगा, ती भाजी आम्ही बनवतो आणि तुमच्याकडे पाठवतो. बरोबर बोलताय तुम्ही बाबा. असं नाही की आपण प्रयत्नच केला नाही, पण जर आपल्याला जमलंच नाही तर उगाच काहीतरीच देण्यापेक्षा खरं बोललेलं बरं ना. फोन कर. हां, दादा आल्यावर करेल ना. फोन कर ना, ऐक माझं. मोनाताई, त्यांचा नंबर द्या ना.
हे बघा संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे. मला वेळ नको यामध्ये. ओके. हो जाए. हा बोला आदित्य सर. हां नमस्कार, मी प्रीतम बोलतोय पारूस टिफिन सर्व्हिसेसमधून. हो आपली ऑर्डर एकदम व्यवस्थित सुरू आहे. फक्त जरा ती सुरणाच्या भाजीच्या ऐवजी दुसरी कुठली तरी भाजी दिली असती तर चाललं असतं का? नाही हे शक्यच नाही. असं करू नका. मेनू मधला जो तुम्हाला मेन पदार्थ सांगितलाय तोच आम्हाला हवाय. तशी कमिटमेंटच आहे. हे बघा तुम्ही काही करा, ऑर्डर मधला मेन पदार्थ हाच आहे, त्यामुळे मला सुरणाची भाजी हवीच आहे. हो नाही ठीक आहे, आम्ही करतोच आहोत. फक्त म्हटलं जस्ट एक अल्टरनेटिव्ह चालेल का विचारून बघूया. येस थँक्यू. नाही म्हणतायत, त्यांना तीच भाजी हवी आहे. आयडिया. आपण एक काम करूया, आपण इंटरनेटवर रेसिपी बघूया आणि मग तशी भाजी बनवूया. हा किंवा आपण अजून एक काम करू शकतो बाबा. आपण बाहेरूनच भाजी मागवू शकतो आणि मग ती भाजी त्यांना तशीच देऊया ना. नाही प्रीतम, हे चुकीचं आहे. काय त्या क्लायंटने आपल्यावरती विश्वास ठेवलेला असतो, हे असं करणं म्हणजे विश्वासघात करणं झालं ना. बाहेर आपण काहीतरी आणायचं आणि आपल्या नावावर विकायचं, आणि पारूच्या किचन मध्ये हे चालणार नाही. ऐक माझं. हो बाबा, मग ऍटलिस्ट इंटरनेटवर तरी बघूया रेसिपी. अब दुसरा ऑप्शन नाही आता. कमॉन. बघ